आज माझ्या सर्व बालमित्रांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप छान आनंदाचे जावो. तर आज माझ्या गोष्टीचं नाव आहे गुढीपाडवा, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. आर्य आणि आराध्या आज सकाळी लवकर उठून आपल्या आपल्या आवरायला लागले. आईने आश्चर्याने विचारले, आज किती छान वाटते आहे नाही? आर्य आराध्याची दंगामस्ती नाही, अंथरुणातून उठायला खळखळ नाही, कसले हट्ट नाहीत. ही कशी जादू झाली आज? तेव्हा आजी आईला म्हणाली, अगं काल रात्री झोपताना मी त्यांना आज असलेल्या आपल्या गुढीपाडवा सणाची छान गोष्ट सांगितलेली आहे. त्याचाच हा परिणाम दिसतोय. लवकर लवकर आंघोळ करून छान कपडे घालून आर्य आराध्या एकदम तयार झाले. आजी आजोबांनी एक काठी घेऊन त्याच्या टोकाला केशरी रंगाचा खण, कडीलिंबाची, दवण्याची, आंब्याच्या पानांची एक एक डहाळी बांधून आणि त्यावर एक छोटा कलश उपडा ठेवून तो घट्ट दोरीने बांधला. झाली गुढी तयार. गॅलरीमध्ये खाली कर्दळीचे पान ठेवले, त्याच्यावर थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावर गुढी उभी करायची आणि घट्ट दोरीने बांधायची. छान गुढी उभी राहिली. गुढी उभी करताना कालच आईने आणलेली साखरेची गाठी आणि शेवंतीच्या फुलाचा हार घालायला विसरली नाही. आर्य आणि आराध्या ही सारी मजा खूप एन्जॉय करत होते. आपल्या गॅलरीमध्ये उभी राहिलेली गुढी किती सुंदर दिसते आहे आजी, आराध्या आनंदाने म्हणाली. आजोबांनी खूप जणांकडे उभी केलेली गुढी मुलांना गॅलरीतून दाखविली. दुपारी आजी आईने बनवलेल्या श्रीखंड पुरीवर मुलांनी मस्त ताव मारला. संध्याकाळी आर्य आराध्या आजोबांबरोबर जवळच असलेल्या गणपतीच्या देवळामध्ये जाऊन आले. देवळामध्ये गणपतीभोवती मोगऱ्याच्या सुंदर माळांची सजावट केलेली होती. खूपच सुंदर वातावरण होते. वाटेने येता येता आजोबा म्हणाले, बरं का मुलांनो, आजपासून आपले नवीन वर्ष सुरू झाले, म्हणून आपण सकाळी नवीन पंचांग आणून त्याची पूजा केली आणि आजच्या दिवशी श्रीराम रावणावर विजय मिळवून लंकेमधून सीतेला घेऊन आपल्या अयोध्या नगरीत परत आले. म्हणून घराघरावर गुढ्या उभारून लोकांनी आपल्या राजाचे, श्रीराम सीतेचे स्वागत केले. त्याची आठवण म्हणून आजच्या दिवशी घराघरावर गुढ्या उभारण्याची प्रथा चालू आहे.